नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत टेंड्याची भाजी. तर अगदी चक्कीसारखा दिसणारा पण एकदम छोट्या आकाराचा असा हा फ्रेश टेंडा. तर कापल्यानंतर आत आपलं जसं कोहळाचं फळ निघतं त्याप्रमाणे हा असतो. तर मी याच्या बारीक-बारीक फोडी कापून घेतल्यात आणि त्यातल्या ज्या आतल्या बिया आहे त्या बाजूला काढून घेतल्यात. आता आपण घेतला 1 कांदा, 1 टोमॅटो. कारण आपलं एक छोटं फळं आहे, तेवढ्यासाठी आपल्याला 1 कांदा आणि 1 टोमॅटो पुरेसा आहे. कढई गरम करून घेतली. त्यामध्ये छान मोहरी आणि जिरीची फोडणी दिली. मोहरी, जिरी तडल्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे कांदा. त्यानंतर आपण घातलं आहे याच्यात टोमॅटो आणि थोडंसं लसूण ठेचून घातलं आहे आणि हे छान आपण परतून घेतो. कांदा आणि टोमॅटोमध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे छान मिक्स होऊन जातं. आता याच्यानंतर याच्यामध्ये घालूया हळद आणि आपला जो घरचा मसाला आहे तो मी 2 चमचे घातला आहे. त्यानंतर 1 चमचा घातली आहे धनापूड आणि तीही तेलावरती छान मी परतून घेतली. आता आपण याच्यामध्ये घातला आहे जो टेंडा मी कापून घेतला होता तो घालून घेतला आहे आणि तो व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घेतला आहे. आता छान परतून झाल्यावर याच्यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे. 4 ते 5 मिनिटाचं झाकण ठेवून मी त्याला छान वाफ येऊन दिली आणि त्यानंतर परत त्याला थोडंसं हलवून घेतला आणि त्यावर घातली हिरवीगार कोथिंबीर. आता कोथिंबीर मी छान मिक्स करून घेतली. थोडासा मला तो अजून कच्चा वाटला, त्यामुळे मी परत एकदा त्याच्यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटं शिजवून घेणार आहे. त्याला वाफेवरच करायचा म्हणजे अतिशय टेस्टी लागतो हा. तर मी त्याच्यावर परत झाकण ठेवलं, 4-5 मिनिटं याला शिजून दिलं आणि अशी छान आपली टेंड्याची भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी अशी गरम-गरम भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. खूपच टेस्टी लागते. नक्की ट्राय करा. आता मी बाजरीची भाकरी आणि टेंड्याची ही गरमागरम भाजी आम्ही आता खाणार आहोत. तर कशी वाटली ही टेंड्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका.